आपण आलेलो आहो आपल्या गोटी आंब्याच्या खाली. गोटी आंब्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला काय दिसते हे पहा. किती कोया पडेले. हे वारा वावदानामुळे हे पहा लय नुकसान झालं. आपला कमीत कमी अर्धा आंबा चक झाला या वारा वावदानानं. आणि हे जास्त आंबे खायला कोण दिसतंय? हे आंबे खायले वानरांनी, माकडांनी. हे पहा किती नुकसान झालं आपलं यावेळेस आपला अर्धा आंबा कामातून गेला. तर पाहू आता जरा दूर जाऊन तुम्हाला दाखवतो आंबा आपला आंबा जो आहे तो संपुष्टात आलेला आहे. या साईडला दिसते की नाही आंबा तुम्हाला? 1x 2x आहे आंबा. थोडाफार आहे, अर्धा आंबा राहिलेला आहे क्वचित काही ठिकाणी. आणि आपला आंबा बऱ्याच आंबे पडझड झाली आहे. आणि हे किती तर आता आपला जो आंबा आहे अजून शाकील राहिला आहे. हे तुम्हाला चवणं दिसते. हे पिवळं झालं पाहिजे. तुम्ही या झाली पाहिजे. ही कोय झाली थांबा. ही अशी कोय झाली तुम्हाला म्हणजे ऐकण्यास योग्य आहे. आणि हे बाकीचे पांढरे पकला नाही आंबा हा. तर हे काही लाल शाखी, काही जे हे आंबे पकलेले आहे आणि काही आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये. हे पहा किती खराब आंबा झाला आहे. तर आज आपण शेंड्यात जाऊन 1-2 आंबा खाऊन पाहू कसं काय पकतंय का नाही आंबा. तर इथं एक आंबा दिसतंय आपल्याला. ते पहा किती खराब आंबा झालेला आहे. ही तुम्हाला वाटते की शाख आहे, पण ही शाख नाही. अशी शाख असते जी 1x 2x 4x. तर बरंचसं नुकसान झालं आपलं. आता काय करायचं, या झाडावर चढून आपण एखादा व्हिडिओ बनवू. वरी जाऊन आपल्याला व्हिडिओ बनवायचा लय आनंद वाटतो. आणि हे पहा ही सीड ठेवली आपण याच्यात. हे सीड कुचकामी आपण पाहिलं मागच्या वेळेस. हे सीड रूम पाहिलं तर काहीच नाही, निव्वळ भुस बाजूला ठेवली. आणि हे जे सीड आहे हे आपण फोडून पाहिलं. काही सीड चांगले आहे क्वालिटीचे, जसं की हे सीड येऊ शकतं आहे आणि हे पण येऊ शकतं आहे आणि हे येऊ शकतं आहे. म्हणजे भरपूर चांगल्या कोई आहे इथे. आणि आपण आता वरी जाणार आहोत आंब्याच्या शेंड्यात गेल्यानंतर आता व्हिडिओ बनवूया आपण. आणि हा व्हिडिओ सध्या पॉज करूया आपण. हे बा इथं बसायला जागा होती आपली, यानं फोडत होतो आपण आंबा. आणि आता शेंड्यात गेल्यावर यांना फोडायचं काम. आता हे काढून टाकू एखाद्या यानं. इथं बसायची जागा आहे आपली. और लय चिपकलं इथं. बस ओके, ही बसायची जागा आहे आपली. आता हवेनं हे दगडं जरा लांब सारू. ओके काम. हे असं ठेवून देऊ इथं. ही बसायची जागा असते आपली. हे आंबा आपला आंबा कमीत कमी 3-4 पिढ्या झालेला तटस्थ उभा आहे. आणि हा व्हिडिओ यासाठीच बनवतो की आपलं जे नुकसान झालं आहे कोळीचं आणि आंब्याचं पहा किती झालं आहे. कमीत कमी हा 100-200 नाही, ते कमीत कमी 200-300 आंबा खाली पडलेला असेल मा अंदाजानं. जास्त बी असू शकतं आहे. हे पहा इकडं जिकडं पहा तिकडं कोई दिसू राहिलं तुम्हाला. म्हणजे भरपूर नुकसान झालं यंदा. आणि आता काही फायदा नाही या गोष्टीवर बोलून. तर चला वरी जाऊया. त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं काय करू, वरी जायसाठी काहीतरी जुगाड लावू. हे पहा वरी जायचं जुगाड म्हणजे सगळ्यात पहिले इथं हा दगड लावणे. एक हा दगड लावणे. दगड अशी लांब ठेवून देईल ते मी मुद्दामच, कारण वरी जाऊ नये कोणी. एखादं जाताच पडलं तोंडावर काय करता. त्यासाठी हे बरेचसे दगड आहे आपल्याला ते लावणं आहे. आणि हे दगड लावल्यानंतर आपल्याला वरी चढाई करणं आहे. आपल्याला हे असे दगड लावणं आहे. दगड लावल्यानंतर अरे पडते काय खाली दगड. हे असे बी दगड खाली पडतात. मग काय खरं आहे, दगड खाली पडले की माणूस सपाट. त्यासाठी हळूहळू चांगले क्वालिटीचे दगड उचलू आपण एकदा 5 मिनटात. त्याच्यावर जायचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया असं मला वाटतंय. कारण वरी बी जाऊन व्हिडिओ काढणे म्हणजे स्पेस राहायला पाहिजे आपल्या फोनमध्ये. पहिलं स्टोरेज नाही, कमीत कमी 10 GB स्टोरेज आहे आपल्या याच्यात. आणि त्याच्यात बरेचसे फाईल अजून बनवायच्या राहिलेल्या आहे. त्यामुळे स्टोरेज भक्कम नाही आहे आपल्या मोबाईलमध्ये. ज्या दिवशी आपण स्टोरेजवाला फोन घेऊ त्या दिवशी तुम्हाला टाकू
कारण आपण टेक गीक माणसं आहे. टेक गीक म्हणजे तंत्रज्ञानाबद्दल सर्व अवगत. त्यामुळे आपण जो मोबाईल घेऊ तो सगळ्यात बेस्ट असेल त्या पैसे त्या प्राईजमध्ये सेगमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्याशी संवाद साधू शकता. आपला जे सोशल मीडिया हँडल आहे इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टम्बलर, ऑरकुट, ट्विटर आणि यूट्यूबवरसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आपल्या चॅनलवर जाऊन राहुल गवी व्लॉग्स किंवा राहुल गवीमध्ये. आणि या सीझनमध्ये मोबाईल आता बोनॅन्झो सेल येणार आहे फ्लिपकार्टची. बऱ्याचशा मित्रांना मी मोबाईल घेऊन दिले आत्ता या 1-2 हप्त्यात. आणि आज पण एक मोबाईल येणार आहे आपला फ्लिपकार्टवरून. तर चला आज पाहूया आपण दगडाची लाईन. दगडं घेणंच आहे, नाही तर आपलं कठीण काम होणार आहे. या झाडावर जाणं म्हणजे काही सहजरित्या सोपं नाही. जसं वाटतंय तसं नाही. हे पहा इथं एक खुनुडे, हे पहा एक खुनुडे आणि हे पूर्ण आंबा आहे मोठा परगट. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता एवढं लावलं, हे एवढं लावलं आपण, याचा काही फायदा आहे का नाही. 1x 2x 4x आता याचा फायदा आहे आपल्याला. आता इथं पहिला एक पाय द्यायचा, हे इथं दुसरा पाय इथं द्यायचा आणि हात इथं धरायचा, हे पहा. आणि डायरेक्ट वरी शेंड्यात, आपल्याला शेंड्यात जाणं आहे लवकरात लवकर. आणि आता मला तर वाटतं 1-2 दगड ठेवून द्यावं. कुठं दगड कोणता उचला पण, तर दगड उचलू आपण मित्रांनो. तुम्ही एवढं काही भयभीत होऊ नका. आपला दगड हे पा, हे असे दगड उचलायचे हातानं, बॉडी डोले शोले. आणि हे पा इथं ठेवायचा. अरे पडव ना मी फटकं, नाही तर काहीच कामी नाही डोले शोले. हे असा लावायचा. एक कसरलं ना सपाटच होऊन जाऊ खाली. तर चला आता इथं पॉज करून ठेवू व्हिडिओ. तर मित्रांनो आपण तिथून आलेलो आहो इथपर्यंत. हे पहा हे आंब्याचं इथं थांबू शकतो आपण. हे पहा किती मोठा आंबा आहे आपला. इकडं पहा, इकडं पण आहे, इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. इकडं जायलाच येत नाही कोणाला. आणि हे पहा सध्या गव्हाची शेतीमध्ये नागारटी येणार आहे आज. तर चला हे पहा, हे कोया कशा दिसतात इथून, हे पहा एरियल व्ह्यू. तर चला आता वरी जायचं आहे आपल्याला. या डांगीहून सगळ्यात पहिले इथं पायरी नाही, इथून वरी. आणि आता हा व्हिडिओ बंद करणे मेंडेटरी आहे, नाहीतर हातपाय मोडून गळ्यात पडण्याची लक्षणं जास्त आहे इथं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो. माझं नाव आहे राहुल गवी. तुम्ही पाहता राहुल गवी व्लॉग्स.